संघ आणि पाहुणे संघ. तर यजमान विपक्ष पाहुणे असा सामना संतोष साळवी आणि सुनील चौधरी सलामीची जोडी मैदानामध्ये आले. किशोर पाटीलला पहिल्या षटकासाठी पाचारण केलं जाते, आमंत्रण दिलं जाते पहिल्या षटकासाठी. गोलंदाज किशोर पाटील पहिलं षटक. सामना सुरू होते. 4 ओव्हरचा मॅच आहे. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले खंबालपाडा टीमने. एक धाडसी निर्णय पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन सुरेख कट आणि त्याच्यावरती मात्र मिसफील्ड. एकच धाव मिळतोय इथून मात्र या टीमला, संघाला. संघाचा अकाउंट ओपनिंग होतोय या धावसंख्येवरती. चांगला कॉन्टेस्ट इथे मात्र रंगेल का? कारण मागचा सामना थोडासा काही पाहिला तर थोडा एकतर्फी होता. पहिले 2 सामने मात्र फार रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळाले. तर तिसरा आणि चौथा सामना काहीसा एकतर्फी. मोडेगाव संघाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा होत्या. त्यांना सातत्य टिकवता आलं नाही आहे आणि त्यामुळेच पाहिलं तर फक्त 39 धाबा करता आले 4 षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. मिडअप मधून पुढे येतात जनार्दन पाटील. चेंडूवरती धावचीची संधी येते मात्र पाब लागेल आणि फलंदाज बाद. गरज होती का या ठिकाणी संतोष सारख्या फलंदाजाला? एक चांगला बॅट्समन होता. या वर्षीचा विचार केला तर अत्यंत इम्पॉर्ट मध्ये हा फलंदाज होता. खास करून आडिवलीच्या मैदानावरती चांगली फलंदाजी केली होती. तो फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय. अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. अतिशय क्षेत्ररक्षण जनार्दन पाटील यांचं पाहायला मिळाला. लॉंग ऑफला होते. मिडॉन पर्यंत धावून गेले. चेंडूवरती पकड केली आणि लगेचच फेकून दिला चेंडू आणि तोपर्यंत फलंदाज मात्र क्रीजच्या बाहेर होते. पहिला विकेट. पहिला बॅट्समन परतलाय तो खंबालपाडा टीमचा. 1 डाऊनचा फलंदाज पाहतोय मनोज यांना. यावेळेस फुलटॉस बॉल आणि चेंडू जाईल जमिनीला घासत पुसत 4 धाबांसाठी आणि पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला खंबालपाडा टीमच्या बाजूने. तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात आपल्याला. इथून खंबालपाडा विपक्ष निर्जय. सुनील यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू जातो या डीप फाईन लेग कडे. 2 क्षेत्ररक्षक आल्यात मात्र चेंडू अडणार नाही आहे. तोपर्यंत आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. 10 धाबा एकूण. धावफलकावरती एक फलंदाज बाद झाला मात्र त्याच्यानंतर चांगली फलंदाजी. तर इथून 2 बॉलवरती 2 चौकार आल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. यावेळेस फुलटॉस बॉल होता. सर्कलमध्ये फील्ड प्लेसमेंट केलं जातंय. तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. इथून मात्र पाहिला तर शेवटचा बॉल बाकी असलेल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आल्या तर 2 एकेरी धाबा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक उजव्या आणि डावकरी हाताचा फलंदाज आहे त्यामुळे थोडंसं ते
पाहिलं तर फील्ड प्लेसमेंटमध्ये चेंजेस केले जातात. यावेळेस चूक करण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपला पंच वाईड चिकून करतात आणि एक धाव अवंत रूपाने मिळतोय ती या टीमला. 12 धावा धावपळकावरती होत असताना 1-12 अशी स्थिती आहे कमालपाडा टीमची. यावेळेस चांगला बॉल बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवरती चेंडूला अडवलाय आणि तोपर्यंत चेंडू गेलाय डॉट. 12 धावा धावपळकावरती कमालपाडा टीम प्रथम फलंदाजी करत असताना. गोलंदाज सोमनाथ पाटील याला 5 रन केलं. तिसरं षटक फेकण्यासाठी दुसरं षटक फेकण्यासाठी पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या किशोर पाटील याने आणि त्याच्यानंतर पाहिलं तर सोमनाथचा वापर केला गेलाय. एक फलंदाज बाद झाला आपल्या होम ग्राउंडवरती. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. समोर झेल अतिशय चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. सेकंड विकेट डाऊन. महेंद्रने मात्र अतिशय सुरेख झेल टिपलाय. दुसरा गडी गमावलाय खंबालपाडा टीमने. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट कॅरी केला जातोय. न्यू बॅट्समन राजेश मैदानावरती येत असताना 12 धावसंख्येवरती लागलाय तर दुसरा धक्का. निलजोय पक्ष खंबालपाडा असा हा सामना आहे. यावेळेस चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाने उचललाय परंतु दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट. दोन धावा पूर्ण केल्यात. एकूण 14 धाव संख्या धावपळकावरती. यावेळेस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक समोर. गुड कॅच. महेंद्र याने चांगला पुन्हा एकदा झेल टिपलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते. फटका चांगला होता मात्र त्यापेक्षा सुरेख होतं ते महेंद्र यांचा झेल. गुड कॅच. न्यू बॅट्समन सुधीर मैदानामध्ये जात असताना थोडासा अडचणीत संघ सापडला. या षटकाचा विचार केला तर तब्बल 2 फलंदाजांना बाद करण्यात यश प्राप्त केलंय आणि दोन्ही झेल मात्र वाईट. बॉल पंच या ठिकाणी इशारा करत असताना स्ट्राईक वरती सुधीर यांना पाहतोय आपण. या वेळेस फटका मात्र चांगला आहे. जनार्दन पाटील चेंडूवरती वेगाने आल्यात पहा आणि तोपर्यंत मिळेल ती
1 धाव. इथून स्वतःच्या होम ग्राउंडवरती मात्र चांगली कामगिरी अद्याप सुधारावी लागेल ती या टीमला. 16 धावा धावपळकावरती होत असताना यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात पोहोचवली जाते. आमचे शैलेशजी भोईर आहेत. यावेळेस चांगला बॉल, अतिशय चांगला चेंडू होता, खेळण्यासाठी मात्र भाग पाडलाय या फलंदाजाला आणि चेंडू गेलाय तो डॉट. लेग स्टंपला चेंडू मात्र पंच वाईडची खूण करतात. यस, एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. किती आले? 17 धावा धावपळकावरती होत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी सोमनाथ पाटील यांची पाहतोय आपण. दुसऱ्या षटकाचा इथून मात्र खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये जरी 12 धावा आल्या असल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या गोलंदाज सोमनाथ पाटील याने. चांगली इकॉनॉमिकली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपून तब्बल पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाले खंबालपाडा टीमचे आणि 17 धावसंख्येवरती. तर 2 षटकामध्ये 17 धावा आहेत. चांगली परिस्थिती निर्माण केली आहे मैदानावरती. तर आता मात्र या खंबालपाडा टीमला चांगली फलंदाजी करावी लागेल. तर आमचे खंबालपाड्याचे जितू शेलार या ठिकाणी चॅम्प स्पोर्टचे मालक यांच्याकडून शुभेच्छा आल्या टीमला. चांगला खेळ करा. तर जनार्दन पाटील गोलंदाज. यावेळेस क्लीन बॉल्ट, यू मिस. युहा क्लायंटचा चेंडू फेकला होता आणि फलंदाजाच्या दांडी गुल केली आहे. आणखीन एक विकेट मिळाला आहे निलजा टीमला. गुड बॉलिंग. तर उमेश न्यू बॅट्समन मैदानावरती जात असताना तर पहिल्याच बॉलवरती तर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतो आपल्याला. 21 या धावसंख्येवरती जाऊन संघ पोहोचला. लोअर पुलटचा बॉल होता, स्लोअर केलाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलाय. एक डॉट बॉलची सांगता. चांगला बॉल या वेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला. एका धाबेसाठी एकच धाव मिळतोय. 22 धावा. गुड बॉलिंग. तर मात्र
तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस चांगला बॉल उकळण्याचा प्रयत्न, वेगात आले मात्र वेगाबरोबर पाहिलं तर बॅटला कनेक्टिंग झाला नाहीये बॉल. खूप वेगाने फटका खेळले होते. 22 रन्स. यावेळेस मात्र उडवलाय समोर क्षेत्ररक्षक किशोर पाटील. गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिप. खूपच उंचावरती हा चेंडू गेला आणि तोपर्यंत झेल विसावला हातामध्ये. गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपलाय. बावीस या धावसंख्येवरती लागलाय तो 5वा आद्रा. आमचे एडुटण्याचे भीमा कालन यांच्याकडून आयोजन कमिटीला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद भीमाजी. तर शेवटचं षटक गोलंदाज पाहतोय आपण. शेवटच्या षटकामध्ये देवीदास पाटील याचा वापर केला गेला या शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. यावेळेस चांगला बॉल होता. चेंडूला ड्राईव्ह समोर केल्या जनार्दन पाटील. हो हो इथे मात्र काय घडलंय पा. चेंडूने मात्र चकमा दिलाय आणि तरी सुद्धा अडवलंय चेंडूला. इथे 2च धावा. मिळाल्यात. 2 धावा. 24 या आकड्यावरती जाऊन संघ पोहोचलाय. यावेळेस मात्र खूपच उंच गेला. जनार्दन पाटील यांना पाहतो. हो हो व्हाट अ कॅच. पहा प्रेक्षणीय झेल या ठिकाणी टिपला. नेहमीच जनार्दन पाटील यांचे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि आम्ही नेहमीच त्यांची तारीफ करत असायचं कारण आहे कारण मैदानावरती असताना मात्र त्यांचं अचूक लक्ष असतंय चेंडूवरती आणि खूप जवळजवळ 15 ते 20 पावलांचं अंतर पार केलं आणि त्याच्यानंतर एक प्रेक्षणीय झेल टिपलाय. गुड कॅच. तर न्यू बॅट्समन जावेद मैदानावरती आलाय. खूप मोठा धक्का लागलाय. जवळजवळ षटकाराच्या दिशेने हा चेंडू जात होता मात्र त्याला अडवलं आणि तोपर्यंत या विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी येथे होत असताना निलजे संघाची आपल्या घरच्या मैदानावरती पाहायला मिळतो आपल्याला. अद्यापपर्यंत चांगल्या स्थितीत बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडूचा वेग चांगला पाहायला मिळाला आणि चेंडू गेलाय तो डॉट. तर अद्याप एका दुसऱ्या मोठ्या फटका आला तर एक समाधानकारक धावसंख्या होईल. तर दिगंबर चौधरी यांच्याकडून साईनाथला प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपये मिळते. तर चौकारांची गरज आहे. यावेळेस चांगला बॉल पाठीमागे येतोय. टप्पा पडल्यानंतर देवानंद होते तिथे आणि एक धाव
मिळाली आहे संघाला, टीमला 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या, मात्र त्याच्यानंतर सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी, मात्र कीपर बीट झाल्या. धावचीची संधी होती आणि एक धाव मिळवण्यात यश प्राप्त केलंय कंबालपाडा टीमने. 26 या आकड्यावरती जाऊन संघ पोहोचतोय. इतर म्हणेन सकाळच्या सत्रामध्ये खूप धाबा आल्यात, मात्र जसं दुपारचं सत्र सुरू झालंय तसं मात्र धावांचा ओघ येथे कमी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला डीपेक्षा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडूला खेळून काढल्यात. 2 धाबा तर सहजरित्या इथे मिळवल्यात. बॅकअपला दिलं जातोय, मात्र तोपर्यंत फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. आणि शेवटच्या बॉलवरती 3 धाबा घ्यायच्या होत्या, 2च धाबा मिळाल्यात. एकूण पाहिल्या तर एकूण टोटल धावसंख्या 28 धाबा आहेत. 28 धाबा आणि 29 धावेची गरज असेल ती मात्र ज्या अनुमान जे सांगाला. चला इथे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिला 28 धावा, कुठल्यात 29 धावेचं लक्ष असेल. जरी सुद्धा लो स्कोरचा सामना असला तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली तर कमालपाडा टीम जिंकू शकतोय. मात्र हार जीत हा क्रिकेटचा एक भाग आहे. मात्र चांगली कामगिरी करा मैदानावरती, तर या 29 धावांचा लक्षाचा पाठलाग करेल का त्यांना खंबालपाडा टीम थांबवेल, याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. सत्र जसं सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे पंडित दादा पाटील. धन्यवाद जगदीश पाटील. श्रद्धांजली चषक 2020 तर आदरणीय रवींद्र पाटील माजी सरपंच निळजे यांचं इथं आगमन होते. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. श्रद्धांजली चषक 2020 जे हनुमान क्रिकेट संघ निळजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय दीपक मधुकर पाटील आणि स्वर्गीय संजय कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा, 2 दिवसाचं आयोजन आणि विद्यमान सामना आपण पाहतोय. जे हनुमान 40+ क्रिकेट संघ निळजे विपक्ष खंबालपाडा असा सामना आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ इथं संपला आणि खंबालपाडा संघाने 4 षटकांमध्ये धावा कुठल्या तर 28 आणि 29 धावांचं मापक लक्ष घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये निळजे संघाची सलामीची जोडी आपण पाहतो ती विश्वास रसाल आणि महेंद्र म्हात्रे ही सलामीची जोडी. चला काटे संघ आणि देसाई संघ या तुमचा टॉस करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खंबालपाडा संघाने 4 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या फक्त 28 आणि 29 धावांचं लक्ष दिले तर निळजे संघाला. सलामीची जोडी आपण पाहतो विश्वास रसाल आणि महेंद्र म्हात्रे. तर गोलंदाज सज्ज होत आहेत राजेश चौधरी.
स्ट्राईक हँडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज विश्वास रसाळ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी महेंद्र म्हात्रे, तर गोलंदाज राजेश चौधरी सज्ज होत आहेत. 24 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. पहिला चेंडू फक्त दिशा दिली आहे, ऑफ साईडला खेळत आहेत. सावध आणि संत सुरुवात आपण पाहतोय, कारण फलंदाजाने पाहिलं होतं गोलंदाजाने चेंडू कशा पद्धतीने हाताळलाय. फक्त त्याला दिशा दिली आणि स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं बिनबाद. एक अशी धावसंख्या. पहिल्या सत्रामध्ये निर्जय संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि पहिल्या सत्रामध्ये कामगिरी अतिशय चांगली निर्जय संघाची आणि मापक लक्ष 29 धावांचं. मात्र इथं खंबालपाडा संघ ते 29 धावांचा डिफेन्स कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज होतात राजेश चौधरी, राईट मोर विकेट. इथे मात्र फटका फसलाय, झेल होईल का पाहायचं आणि पहिला धक्का दिलाय गोलंदाज आपण पाहतो राजेश चौधरी आणि सलामीचे फलंदाज इथे बाद होत आहेत. तर महेंद्र मात्र बॅक टू पॅव्हिलियन. ज्या पद्धतीने निर्जय संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली, टप्पा आणि दिशा योग्य राखला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच 29 धावांचा डिफेन्स तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये करू शकता. मात्र तशी कामगिरी खंबालपाडा संघाचे 4 गोलंदाज करतील का, की निर्जय संघाचे फलंदाज चांगली फलंदाजी करून सामना जिंकून देतील आपल्या संघाला, ते पाहावं लागेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला, टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आल्यानंतर मात्र फलंदाज पूर्णपणे बीड झाले. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जात आहे, कारण पहिल्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर मात्र इथं मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली. काय गोलंदाजी करतात गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर दडपण असतं. मात्र इथं राजेश चौधरी या गोलंदाजाचं कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं ते आपल्या संघासाठी, कारण पहिल्या सत्रामध्ये खंबालपाडा संघाच्या फलंदाजांनी अतिशय चुका केल्या, फक्त 28 धावा नोंदवल्या आणि त्या 29 धावांच्या लक्ष्याचा डिफेन्स इथं दुसऱ्या सत्रामध्ये राजेश चौधरी या गोलंदाजांना आतापर्यंत 2 धक्के दिलेत. सलामीची जोडी इथं तंबूत पाठवली या गोलंदाजानं. चार चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडी बाद केले. राजेश चौधरी या गोलंदाजाने कमबॅक करून दिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये खंबालपाडा संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईक हँडला सोमनाथ पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो किशोर, तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अतिशय चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. कौतुक केल्यानंतर मात्र इथं गोलंदाज आपली दिशा आणि टप्पा हरवून बसलाय. 2 बाद 1 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. राजेश चौधरी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आता मात्र अतिशय सुरेख फटका, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तोपर्यंत इथे झेल सुटला. सिंगल कंप्लीट केली. 2 बाद 2 अशी अवस्था आपण पाहतो. 29 धावांच्या लक्ष्याचा पाठला 3 धावा झाल्यात. 2 बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो. दुसऱ्या सत्रामध्ये 29 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना राजेश चौधरी हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक झेल जरी सुटला असला तरी मात्र आतापर्यंत 2 झेल पकडले क्षेत्ररक्षकांनी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर न आले, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. असं वाटलं होतं की कदाचित दुसरा धावायचा प्रयत्न करतील, मात्र सिंगल कंप्लीट केली आहे. तर बघा पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण आपण पाहू शकता. गोलंदाज होते राजेश चौधरी, ज्या गोलंदाजानं फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. तर चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक खंबालपाडा संघासाठी राजेश चौधरी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाने केली. मात्र तशी गोलंदाजी 3 षटकांमध्ये त्यांचे गोलंदाज करतील काय, कारण उर्वरित समीकरण असेल 18 चेंडू आणि 25 धावांचं. तर येथुटण्याचे भीमा कालन यांच्याकडनं आयोजकांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. चांगलं आयोजन केलं त्याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलं.
पाहायचं पहिलं षटक इथं संपलंय आणि निळजे संघाची धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 2/4. येणार समीकरण असेल 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 धावांची. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज किशोर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज सोमनाथ पाटील, तर गोलंदाज सज्ज होतात सुनील. इथं मात्र चांगली गोलंदाजी, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, फलंदाज मात्र अपील केलं जात आहे. अपील मात्र जोरदार केली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र इथून पाहावं लागेल. दोन पंच चर्चा करतायत आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात किशोर इथं बाद होत आहेत आणि सांघिक कामगिरी इथं खांबालपाडा संघ उंचावतोय. निळजे संघानं पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, 28 धावांवर रोखून ठेवलं खांबालपाडा संघाला. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 29 धावांचा डिफेन्स खांबालपाडा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं गोलंदाज होते राजेश चौधरी, ज्या गोलंदाजानं महत्त्वाचे 2 गडी बाद केले, फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि सुनील हा गोलंदाज सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आपण पाहतो निळजे संघाचे अनुभवी फलंदाज, एक तंत्रशूद्र फलंदाज जनार्दन पाटील येतात स्ट्राईक एंड. इथं अवस्था आपण पाहतोय ती निळजे संघाची 3 बाद 4 अशी अवस्था आपण पाहतोय. सुनील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सुरेख फटका, चेंडू नो मॅचलँड मध्ये ट्रॅव्हल केला जातोय, क्षेत्ररक्षक दूरवर न येता चेंडू उचलून फेकेपर्यंत दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि जनार्दन पाटील अतिशय वेगानं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 बाद 6 अशी धाव संख्या. 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र निळजे संघ थोडासा अडचणीत सापडलाय. पहिल्या सत्रामध्ये निळजे संघाच्या 4 गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकांनी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि फक्त 28 धावांवर रोखून ठेवलं ते खांबालपाडा संघाला. मात्र 29 धावांच्या लक्ष्याचा डिफेन्स इथे मात्र खांबालपाडा संघ चांगल्या पद्धतीने करतोय. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय, एक नेत्रदीपक फटका आपण पाहतोय जनार्दन पाटील यांच्या बॅटमधनं. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या पोहोचते ती 7 वर. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 बाद 7 अशी अवस्था आपण पाहतो निळजे संघाची. 29 धावांचं लक्ष ठेवलं होतं खांबालपाडा संघाने, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 बाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र फक्त दिशा दिले, 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. सोमनाथ पाटील यांच्या बॅटमधनं येतोय तो संघर्षमय चौकार. धावा आपण पाहतो धाव फलकावर. एक चौकाराची गरज होती आणि खरोखर 2 अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर असताना मात्र निळजे संघाला अपेक्षा नक्कीच असतील या 2 फलंदाजांकडनं. मात्र ते अपेक्षा पूर्ण करतील काय 2 फलंदाज. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 बाद 11 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकले, चेंडू नो मॅचलँड ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या पोहोचते ती 12 वर. चांगल्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहतोय, कारण 3 गडी बाद झाल्यानंतर इथे एक छोट्याशा भागीदारीची गरज निळजे संघाला. 2 अनुभवी फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. एका बाजूला आपण पाहतो स्ट्रायकरला जनार्दन पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोमनाथ पाटील. मात्र इथं राजेश चौधरीनं पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं, त्या गोलंदाजानं फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि दुसऱ्या षटकामध्ये सुनील सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. इथं मात्र फटका फसला, झेल होईल का पाहायचा प्रयत्न केला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक खाली पडले. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली, षटक इथं संपलंय ते दुसरं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर निळजे संघाची 3 बाद 13 अशी धावसंख्या.
बघा जरा लक्ष द्या सहकाऱ्यांनी आणि पंचांनी लक्ष द्या. क्षेत्ररक्षकाला काही दुखापत झाली असेल तर बघा जरा लक्ष द्या. चला काटे संघाला विनंती असेल, आयोजक तुम्हाला विनंती करतात या टॉस करून घ्या. या पुढील सामना असेल तो जय वागेश्वर देसाई विपक्ष जय दुर्गा माता 11 काटे. दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि निळजे संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 बाद 13. येणारं समीकरण असेल 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतात. सांघिक तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात. संतोष साळवी स्ट्रायकरला आपण पाहतो. अनुभवी फलंदाज जनार्दन पाटील. संतोष साळवी राईट आर्म ओव्हर द विकेट. अपील केली जोरात, मात्र इथं पंच तटस्थ आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संतोष साळवी या गोलंदाजाने कमबॅक केलं. जी गोलंदाजी राजेश चौधरी आणि सुनील या दोन गोलंदाजांनी केली होती तशीच गोलंदाजी इथे आपण पाहतोय की संतोष साळवी यांच्या माध्यमातून जशी गोलंदाजी निळजे संघाच्या गोलंदाजांनी केली तशीच गोलंदाजी इथे आपण पाहतो ते खंबालपाडा संघाचे गोलंदाज करतायत. संतोष साळवी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि जनार्दन पाटील यांच्या बॅट मधनं येतोय तो चौकार. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 17. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय खराब. गोलंदाज मेहनत करतो मात्र सहकाऱ्यांची साथ लाभणं आवश्यक असतं. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर निळजे संघाची 17 धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. सातत्याने चांगली फलंदाजी केली जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 18 वर. 11 धावांची गरज असेल मात्र इथं एखादा चौकार जर अडला असता तर नक्कीच कमबॅक पुन्हा झाला असता खंबालपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं. संतोष साळवी इथे मात्र चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. अजूनही 11 धावांची गरज असेल. 29 धावांचा सामना इथे रंगतोय तो निळजे विपक्ष खंबालपाडा. 8 चेंडू 11 धावांची गरज. संतोष साळवी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र ऑन साइडला खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय मात्र इथं सोमनाथ पाटील सुरक्षित पोहोचलेत. संवाद चांगल्या पद्धतीने साधला गेला. खेळपट्टीवर 2 धावा येत आहेत. धाव फलकावर 7 चेंडू 9 धावांचं समीकरण. हा चेंडू 1 टू गो. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी कारण चेंडू निर्धाव गेला, गडी बाद झाला तर खंबालपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल आणि या चेंडूवर जर एखादा चौकार आला 1-2 धावा आल्या तर मात्र नक्कीच निळजे संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. संतोष साळवी राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा खेळाडू वृत्ती कशा पद्धतीने दाखवली सोमनाथ पाटील यांनी. स्वतःहून बाहेर निघालेत पंचांच्या. तर मी आदरणीय श्रीपददादा म्हात्रे यांनी विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा आहे देसाई विपक्ष काटे. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतःहून फलंदाज सोमनाथ पाटील बाहेर निघाले. खेळाडूवृत्ती त्यांनी दाखवली आणि चौथा धक्का बसला तो निळजे संघाला. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा 6 चेंडू
आणि समीकरण येऊन ठेपलंय ते 9 धावांचं. बघा 29 धावांचा सामना कशा पद्धतीने रंगलाय. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होईल. निळजे संघ सहजरित्या 29 धावा चेस करेल. सहा 9 आदरणीय श्रीपतदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. काटे विपक्ष देसाई. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सुधीर. धन्यवाद. 6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होता सुधीर चौधरी. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू नो मॅट मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक फार दूरवर आले. दुसरी धाव पूर्ण केली जाते. तोपर्यंत 2 धावा आहेत धाव फलकावर. बघा आयोजकांना विनंती असेल डगआउट मधनं आवाज देऊ नका. स्वतः आयोजक आहात. 5 चेंडू 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असेल. टॉस आणि विकेटला महत्व नसेल. सुधीर. इथं मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळतात. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. इथे मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले. तिथे चुका होत आहेत. गोलंदाज इथं चेंडू व्यवस्थित पकडत नाहीये. तोपर्यंत इथं धाव येते ती तिसरी. चार चेंडू 4 धावांची गरज. 29 धावांचा सामना अतिशय अटीतटीचा रंगतोय तो खांबालपाडा विपक्ष निळजे. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते बघा. 3 गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या गोलंदाजाला 9 धावा ठेवल्या होत्या. मात्र इथं सुधीर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वाईट प्रेशर केलाय आणि इथे मात्र 1+1 अवांतर धावा आपण पाहतो. धाव फलकावर 2 धावा आहेत धाव फलकावर. इथे मात्र फक्त दिशा दिली. ऑनसाइडला खेळतात. वेगाने पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार दिला फलंदाजाने. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. धावांची बरोबरी झाली. मात्र एका धावेची गरज असेल. धावांची बरोबरी झाली. मात्र एक धाव ही तुम्हाला कंपल्सरी पूर्ण करावी लागेल. धावसंख्या 28 समोर खेळले आणि अशा पद्धतीने जय हनुमान 40+ निळजे संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय. अभिनंदन निळजे संघाचं. आणि या स्पर्धेमध्ये कंबालपाडा संघाने भाग घेतला त्याबद्दल त्यांच्या आयोजकांच्या वतीने आभार.